हाय स्टुडंट, याच्या आधी पण बघा आपण टाईप नंबर सेकंडचे एक्झाम्पल सॉल्व केलेत आणि त्याच्या आधी एका लेक्चरमध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड थेरम बघितलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड थेरम आहे. सेकंड थेरम बघितला आपण, त्यात सेकंड थेरमचं स्टेटमेंट होतं ए होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 in x and y, that is homogeneous equation x square plus 2hx into y plus by square represent pair of line passing through origin आणि कंडिशन होती s square minus a into b greater than is equal to 0. ते प्रूफ केलेले. ते प्रूफ होमोजेनियस इक्वेशन घेतलं होतं. त्याच्यानंतर त्या दोन केसेसमध्ये ते प्रूफ सॉल्व केलं आपण. इफ b इज इक्वल टू 0 अँड b नॉट इज इक्वल टू 0 सेकंड केस. आणि त्या सेकंड केसमध्ये आपण एक कंप्लीट स्क्वेअर ॲड करण्याची एक टर्म बघितली आपण. त्या टाईपनी सॉल्व करून आपल्याला इक्वेशन मिळालं होतं. ते y इज इक्वल टू 2 लाईन मिळाल्या होत्या. y इज इक्वल टू मायनस एच प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स या फॉर्ममध्ये त्या दोन लाईन मिळाल्या होत्या. ठीक आहे. ते प्रूफ सॉल्व केले आपण. त्याच थेरमवर डिपेंड 2-3 पॉईंट आहेत किंवा रिझल्ट आहेत बघा. त्या रिझल्टवर एक्झाम्पल्स आहेत. तोच नेक्स्ट पॉईंट आहे आपला नेचर ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. होमोजेनियस इक्वेशन काय? एक्स स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे होमोजेनियस इक्वेशन म्हणजेच जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन आहे, कारण हे एकत्रित इक्वेशन आहे. हेच इक्वेशन जर सॉल्व केलं आपल्याला तर सेपरेट इक्वेशन पण मिळू शकतात. ठीक आहे. त्यातली पहिला पॉईंट बघा काय? इफ एस स्क्वेअर मायनस ए इंटू बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0, त्यावेळेस ती लाईन रिअलच असेल ज्यावेळेस कंडिशन ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस. सेकंड, एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी इज इक्वल टू जर 0 असेल त्यावेळेस ती लाईन रिअल आणि कोइन्सिडंट. आणि कोइन्सिडंटलाच परत दुसरा और काय म्हणू शकतो तुम्ही? आयडेंटिकल. सेकंड पॉईंट. थर्ड, एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी ग्रेटर दॅन 0, त्यावेळेस रिअल अँड डिस्टिंक्ट. नंतर एक नोट म्हणून पॉईंट आहे, एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी लेस दॅन 0, त्यावेळेस त्या लाईन ही इमॅजिनरी असेल आणि ती लाईन पेअर ऑफ लाईन डज नॉट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नसेल ही लाईन, आणि ती लाईन एक्झिस्ट पण होणार नाही. ठीक आहे. आणि नंतर आपण एक टाईप नंबर 4मध्ये ह्या रिझल्टवरून एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. मग त्यावेळेस तिथं तुम्हाला आयडेंटिफाय म्हणून दिलेली लाईन रिअल आहे का, कोइन्सिडंट आहे का, डिस्टिंक्ट आहे, या आहे का नाही हे ओळखण्याचे टाईपचे एक्झाम्पल्स पण आहेत या रिझल्टवर. त्यामुळे रिझल्ट लक्षात ठेवायचे आहे. ज्यावेळेस ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस रिअल मिळेल, इज इक्वल टू असेल त्यावेळेस रिअल आणि कोइन्सिडंट, आणि ग्रेटर दॅन असेल त्यावेळेस रिअल आणि डिस्टिंक्ट. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा सम आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप हा एक 2 फॉर्म्युले आहेत. हे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत फक्त. याचं प्रूफ वगैरे काय नाही आहे, पण ते फॉर्म्युले कसे येतात ते फक्त आपण इथं बघूयात. सम ऑफ आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप. आता सेकंड थेरम बघितलाय, वाय इज इक्वल टू त्या 2 लाईन मिळत आहेत, त्या 2 लाईन मी सेपरेट इथं लिहिल्यात. वाय इज इक्वल टू मायनस एच प्लस स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स. फर्स्ट इक्वेशन दिलं. सेकंड, y इज इक्वल टू मायनस एच मायनस स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स. फर्स्ट आणि सेकंड. आता फर्स्ट लाईनचा स्लोप m1 इज इक्वल टू मायनस एच प्लस स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी, आणि सेकंड लाईनचा स्लोप मायनस एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी. ह्याच 2 लाईन फर्स्ट लाईनचा स्लोप m1 मानला आणि सेकंड लाईनचा स्लोप m2 मानला आहे. त्याच्यावर आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला काढायचा आहे. सम ऑफ स्लोप म्हणजेच m1 प्लस m2 ह्या 2 लाईन म्हणजे m1ची व्हॅल्यू पुटअप करूया. मायनस एच प्लस स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी प्लस तर व्हॅल्यू m1ची पुटअप केलेली आहे. नंतर सेकंड m2ची व्हॅल्यू मायनस एच मायनस स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी. मग आता नंतर हे मायनस एच, हे मायनस एच, हे प्लस स्क्वेअर रूटमधली व्हॅल्यू प्लस मायनस गेट कॅन्सल, हे मायनस मायनस प्लस हे मायनस साईन राहतं एच आणि एच 2h डिवाइड बाय बी m1 प्लस m2. सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला मिळाला. मग m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h डिवाइड बाय बी. हा लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला.
थर्ड थेरम आहे त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला लागणार आहे. काही एक्झाम्पल सोडवणार त्याच्यामध्ये लागणार आहे. सम ऑफ द स्लोप ज्यावेळेस कंडिशन सांगितलं त्यावेळेस हा फॉर्म्युला लक्षात लिहिता यायला पाहिजे तुम्हाला. -2h डिवाइड बाय बी. नंतर सम ऑफ द स्लोप झालाय. नंतर प्रोडक्ट ऑफ स्लोप. आता प्रोडक्ट ऑफ स्लोप काढताना m1 इंटू m2 म्हणजे हा m1 ची व्हॅल्यू इथे m2 ची व्हॅल्यू इथं पुटअप करूया. -h प्लस स्क्वेअर रूटमध्ये h² मायनस a इंटू बी डिवाइड बाय बी इंटू मायनस h मायनस स्क्वेअर रूटमध्ये h² मायनस a इंटू बी डिवाइड बाय बी. ठीक आहे. तर बघा मायनस मायनस h आणि मायनस h मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस h इंटू h². नंतर प्लस मायनस मायनस स्क्वेअर रूट आणि इथं स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होईल तिथं. त्याच्यावरून व्हॅल्यू मिळेल h² मायनस a इंटू बी डिवाइड बाय बी इंटू बी b². ठीक आहे. नंतर हे मायनस आतमध्ये घेऊन जा, सॉरी मायनस आतमध्ये घेऊन जा, h² मायनस h² मायनस आतमध्ये घेऊन गेला मायनस प्लस होईल, प्लस व्हॅल्यू a इंटू बी डिवाइड बाय b². प्लस मायनस गेट कॅन्सल आहे इथं b² मीन्स b इंटू बी बी कॅन्सल होईल, a डिवाइड बाय बी व्हॅल्यू मिळेल बघा आपल्याला m1 इंटू m2. ऑफ द स्लोप म्हणजे सम ऑफ द स्लोप m1 प्लस m2 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली -2h डिवाइड बाय बी. आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली a डिवाइड बाय बी. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप. त्याच्यानंतर बघा एक ऑक्झिलरी इक्वेशन आहे. ऑक्झिलरी इक्वेशनचा कॉन्सेप्ट बघा. तर त्यासाठी जे काही आपल्याला होमोजेनियस इक्वेशन आहे ते होमोजेनियस इक्वेशन लिहून घ्यायचं. एक्स प्लस 2h x इंटू वाय प्लस by² इज इक्वल टू 0. ठीक आहे. नंतर ह्याच इक्वेशनला x² नी डिवाइड करायचं, डिवाइड बाय x². x² नी डिवाइड करूया, a इंटू x² डिवाइड बाय x² प्लस 2h x इंटू वाय डिवाइड बाय x² प्लस b इंटू y² डिवाइड बाय x² इज इक्वल टू 0. x² गेट कॅन्सल. नंतर x डिवाइड बाय x² x कॅन्सल होईल. मग बघा स्टेप काय मिळेल, दॅट इज a प्लस 2 इंटू वाय डिवाइड बाय x प्लस b इंटू y² डिवाइड बाय x² इज इक्वल टू 0. ठीक आहे. हेच इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला, दॅट इज y² b इंटू y² डिवाइड बाय x² म्हणजे होल स्क्वेअर लिहिल मी प्लस 2h y डिवाइड बाय x प्लस a इज इक्वल टू 0. ला इक्वेशन 1 म्हणूयात. काय केलं बघा, होमोजेनियस इक्वेशन लिहिलं. या होमोजेनियस इक्वेशनलाच x² ने डिवाइड केलं. त्या फॉर्ममध्ये आल्यानंतर टर्म रिअरेंजमेंट केली. सेकंड थर्ड टर्म फर्स्टला लिहिली आहे, बाकीच्या सेकंड ॲज इट इज फर्स्ट थर्डला. ठीक आहे. नंतर बघा आता ती लाईन पासिंग थ्रू ओरिजिनमधून जात असेल म्हणजे तिथं पॉईंट नाही आहे आणि त्या लाईनचा स्लोप असेल m. पासिंग थ्रू ओरिजिन जात असेल त्यांचा स्लोप पॉईंट फॉर्म्युला आपल्याला y इज इक्वल टू mx. ठीक आहे. मग आता m त्या स्लोपची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग m इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल, x नको आहे मल्टिप्लिकेशनच्या मी इकडे डिवाइडला y डिवाइड बाय x व्हॅल्यू मिळाली. म्हणजे या इक्वेशनमध्ये y डिवाइड बाय x ची व्हॅल्यू आपल्याला काय ठेवता येईल, m. पुट इन इक्वेशन 1 इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. त्याच्यावर इक्वेशन मिळेल मग दॅट इज b इंटू m² प्लस 2h इंटू m प्लस a इज इक्वल टू 0. ठीक आहे. हेच आपलं काय होतं ऑक्झिलरी इक्वेशन b इंटू m² प्लस 2h इंटू m प्लस a इज इक्वल टू 0. हेच रिक्वायर्ड आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन मिळालं. ऑक्झिलरी इक्वेशन हेच क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मिळतं, फक्त इथं यूज झाला आहे एमच्या फॉर्ममध्ये, म्हणजे स्लोपचा यूज केलेला आहे इथं.
विच इज रिक्वायर्ड ऑक्झिलरी इक्वेशन. मग ऑक्झिलरी इक्वेशन काय लक्षात ठेवणार, bm² + 2h × m + a इज इक्वल टू 0. ठीक आहे. ऑक्झिलरी इक्वेशनच्याच फॉर्ममध्ये फक्त काय होईल, 2h तर ॲज इट इज आहे, a आणि b या टर्मचे चेंज आहे आणि एक्सच्या ऐवजी एक्स आणि वाय कोएफिशियंटच्या ऐवजी यम हा कोएफिशियंट येतात, यम हा यम कोएफिशियंटचा यूज केलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, bm² + 2h × m + a इज इक्वल टू 0. हे ऑक्झिलरी इक्वेशन आहे. ऑक्झिलरी इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलेलं कुठलं इक्वेशन आणायचं असेल तर होमोजेनियस इक्वेशन x2ने डिवाइड करायचं आहे. त्याच्यानंतर ती लाईन पासिंग थ्रू ओरिजिनमधून जातील तर स्लोप पॉईंट फॉर्म y इज इक्वल टू mx. m बरोबर इक्वेशन काढायचं y डिवाइड बाय x. या इक्वेशनमध्ये पुटअप केलं की आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन मिळतं. नसेल तर हे लक्षात ठेवलं तरी चालेल. थर्ड थेरम बघा, या चॅप्टरमध्ये 3 थेरम आहेत. पहिले 2 झालेत. पहिल्या थेरमवरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व केले, दुसऱ्या थेरमवरून पण एक्झाम्पल्स सॉल्व करता येतात. दुसरा आणि तिसरा हे खूप वेळेस विचारलेले आहेत. पहिला काही विचारलेलं नाही, पहिल्यावरून एक्झाम्पल्स विचारले आहेत. दुसरा आणि तिसरा थेरमची प्रॅक्टिस ठेवायची. इफ काय स्टेटमेंट आहे बघा, इफ थिटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x 2h x × y + by² इज इक्वल टू 0. देन प्रूव्ह दॅट, त्यावेळेस दाखवायचं आपल्याला tan θ इज इक्वल टू 2 × स्क्वेअर मायनस a × b डिवाइड बाय a + b. म्हणजे आपल्याला थिटा इज ॲक्यूट अँगल सांगितलं आहे आणि लाईन रिप्रेझेंट करते होमोजेनिक इक्वेशन, त्यावेळेस हा tan θ इज इक्वल टू दाखवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा 2 स्ट्रेट लाईन असणार आहेत आणि त्याच्यातला अँगल होणार आहे ॲक्यूट अँगल थिटा, आणि त्या 2 लाईन असल्यामुळे त्या 2 लाईनचा स्लोप m1 आणि m2 मिळतील. मग त्याच्यातला अँगल ॲक्यूट अँगल जर काढायचा असेल तर आखरीत आपण फॉर्म्युला बघितला आहे, tan θ इज इक्वल टू mod of m1 minus m2 डिवाइड बाय 1 + m1 × m2. m1 minus m2 डिवाइड बाय 1 + m1 × m2 म्हणजे त्या दोन लाईनच्या स्लोप सबट्रॅक्शन, त्या स्लोपचा प्रोडक्ट, हे इथं ह्याचा यूज आहे. म्हणजे 2 लाईनचा प्रोडक्ट, त्या 2 लाईनच्या स्लोपचा प्रोडक्टचा यूज आणि 2 लाईनचं प्रोडक्टचं सबट्रॅक्शन याच्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये यूज आहे. ठीक आहे. मग आता ह्या फॉर्म्युल्याचा यूज इथे या थेरममध्ये आहे, त्यामुळे इथं सांगितलं आहे. बघा आता मी जे काय गिवन दिले ते लिहूयात. गिवन जॉईंट इक्वेशन जे काय दिले, गिवन जॉईंट इक्वेशन ऑफ a pair of line is जे कुठलं होमोजेनियस इक्वेशन x² + 2h x × y + by² इज इक्वल टू 0. इक्वेशन फर्स्ट म्हणजे हे जॉईंट इक्वेशन म्हणजेच होमोजेनियस इक्वेशन आहे. ठीक आहे. मग या लाईन असल्यामुळे या लाईन ह्याचे 2 लाईन असणार आहे स्ट्रेट लाईन, त्याचं एकत्रित आपल्याला जॉईंट इक्वेशन मिळाले. म्हणजे या लाईनचे 2 लाईनचे आपल्याला स्लोप पण असणार आहेत. म्हणजे ते स्लोप असणार आहेत m1 आणि m2. त्या बाबतीत लिहूयात, लेट m1 and m2 बी द स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. मग आता 2 लाईन आहेत, त्याचे स्लोप m1 आणि m2 आहे. मग आपण फॉर्म्युले बघितले, त्याच्यावरून त्या 2 लाईनच्या स्लोपचा सम ऑफ द स्लोप m1 + m2 इज इक्वल टू आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 × m2. 2 फॉर्म्युले. सम ऑफ स्लोपचा फॉर्म्युला -2h डिवाइड बाय b आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 × m2 a डिवाइड बाय b. ठीक आहे. त्याच्यानंतर वी हॅव बघा, म्हणजे मला सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोपचा यूज करून हे थेरम सॉल्व करायचं आहे. मग त्याच्यामध्ये हा फॉर्म्युलाचा यूज करायचा, म्हणजे -m1 - m2चा यूज करावं लागेल मला. m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड करायचा. 10वीमध्ये किंवा हा रिझल्ट बघितला असेल तुम्ही, हा स्टँडर्ड रिझल्ट आहे. बघा आता काय तो रिझल्ट, m1 + m2 मायनस m1 × m2. का हे 2 लिहिलेत? कारण इथं आपल्याकडे फॉर्म्युला काय, सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप.
ठीक आहे. मग m1 प्लस m2 सम ऑफ द स्लोप त्याचा स्क्वेअर मायनस प्रोडक्ट ऑफ द स्लोप 4 टाइम्स प्रोडक्ट ऑफ द स्लोप. हा तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला जरी लिहिला तरी एक्झाममध्ये चालेल. ठीक आहे. काय केलं बघा, या फॉर्म्युल्यामध्ये m1 मायनस m2 त्याचा यूज, त्याचा स्क्वेअर एक्सपांड केला आहे आणि सम ऑफ द स्लोपचा स्क्वेअर टाइम्स प्रोडक्ट ऑफ स्लोप या फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. नसेल तर हा फॉर्म्युला कसा येतो तर बघूयात. एक्झाममध्ये काय लिहायची गरज नाही. आता m1 मायनस m2 हा एक्सपांड करायचा, m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरने एक्सपांड करायचं. बघा काय मिळेल मग, m1 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स m1 इंटू m2 प्लस m2 स्क्वेअर. ठीक आहे. हाच फॉर्म्युला मला कसं लिहिता येईल बघा, m1 चा स्क्वेअर, ठीक आहे, प्लस m2 स्क्वेअर. हाच फॉर्म आहे. m1 स्क्वेअर लिहिला प्लस m2 स्क्वेअर, ही टर्म मी इथं लिहिली, मायनस 2 टाइम्स m1 इंटू m2. बघा आता या फॉर्ममध्ये मी काय करेल, प्लस मला हा फॉर्म ॲडजस्ट करायचा इथं. मग m1 प्लस m2 चा स्क्वेअर आहे म्हणजे 2 टाइम्स m1 इंटू m2, ही टर्म ॲड केली तर मला हा फॉर्म येतोय ॲडिशन m1 a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्ममध्ये मिळतोय आपल्याला. एका टर्म साईडला ॲड केलं तर हा फॉर्म पण ॲडजस्ट होणार नाही. मग प्लस केलं म्हणजे मला इथं परत मायनस करावं लागेल, म्हणजे प्लस मायनस सबट्रॅक्ट होऊन हा फॉर्म आहे तो मिळेल. ठीक आहे. मग मायनस 2 m1 इंटू m2. ठीक आहे. म्हणजे आता हा फॉर्म काय मिळाला बघा, m1 प्लस 2 टाइम्स m1 इंटू m2 प्लस m2 स्क्वेअर म्हणजे m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू 2 मायनस 4 टाइम्स m1 इंटू m2. इथं हाच फॉर्म मी फक्त त्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. प्लस केला तर तो कॅन्सल करण्यासाठी सबट्रॅक्ट पण करावं लागेल. या फॉर्ममध्ये लिहून कसं येतं ह्याचं प्रूफ कसं येतं ते इथं सांगितलं आहे. ठीक आहे. नसेल तर तुम्ही डायरेक्ट शॉर्ट कसं लक्षात ठेवायचं आहे, m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर सम ऑफ द स्लोप त्याचा स्क्वेअर मायनस 4 टाइम प्रोडक्ट ऑफ द स्लोप. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये या व्हॅल्यू पुटअप करूयात. मग m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे सम ऑफ द स्लोपची व्हॅल्यू मायनस 2 टाइम्स मायनस 2h डिवाइड बाय b स्क्वेअर मायनस 4 टाइम प्रोडक्ट ऑफ स्लोप a डिवाइड बाय b. त्याच्यावरून m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता स्क्वेअर करूया. मायनस असल्यामुळे व्हॅल्यू जर एखादी संख्या निगेटिव्ह जर स्क्वेअर केलं तर पॉझिटिव्ह. 4h स्क्वेअर डिवाइड बाय b स्क्वेअर मायनस 4 इंटू a डिवाइड बाय b. बघा इथं b स्क्वेअर आहे इथं b आहे, छेद समान करावं लागेल. होल b स्क्वेअर त्यावेळेस 4h स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू b म्हणजे इथंच काय करायला, अंशाला आणि छेदाला बीनी मल्टिप्लाय जर केलं तर b स्क्वेअर येईल, b इंटू b स्क्वेअर आणि a इंटू b येईल आणि b गेट कॅन्सल करता आहे ती पण स्टेप येईल. ठीक आहे. आता परत नंतर आपल्याला 4 कॉमन काढता येईल. 4 कॉमन काढलं तर h स्क्वेअर मायनस a इंटू b डिवाइड बाय b स्क्वेअर ही टर्म मिळेल इंटू ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. नंतर आता बघा 4 कॉमन काढले, स्क्वेअर मायनस a इंटू b डिवाइड बाय b स्क्वेअर. नंतर आता मला इथं स्क्वेअर नको आहे म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड ते लिहू शकता. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा जर स्क्वेअर रूट घेतला तर काय मिळेल मग m1 मायनस m2 इज इक्वल टू व्हॅल्यू मग 2 आणि ही व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये जाईल. स्क्वेअर रूटमध्ये h स्क्वेअर मायनस a इंटू b डिवाइड बाय b व्हॅल्यू मिळाली आपल्याला m1 मायनस m2. m1 मायनस m2 ची व्हॅल्यू काढून घेतली आहे. नंतर आपल्याला सांगितलंय थिटा इज ॲक्यूट अँगल सांगितलं, त्याच्यावर लिहू शकतो आपण सिन्स थिटा इज ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1. मग त्याच्यावरून तो आपला 11वीतला फॉर्म्युला लिहायचा. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू m1 मायनस m2 डिवाइड बाय 1 प्लस m
M2. ठीक आहे, मग आता M1 मायनस M2 ती व्हॅल्यू काढून घेतली आपण. tan θ इज इक्वल टू tan θ इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूटमध्ये एस स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी, नंतर डिवाइड बाय 1 प्लस M1 इंटू M2 सम ऑफ द स्लोप. फॉर्म्युला दोन्ही लिहिले, सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप. त्याच्यावरून व्हॅल्यू प्रोडक्ट ऑफ स्लोप ए डिवाइड बाय बी. मग आता हे सॉल्व करूयात. इज इक्वल टू 2 टाइम्स 2 इंटू स्क्वेअर रूटमध्ये एस स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी. तर बघा, नंतर होल डिवाइड बाय 1 प्लस ए डिवाइड बाय बी. इथे 1 आहे त्यामुळे छेद समान करावं लागेल. होल डिवाइड बाय बी यायचं असेल तर 1 इंटू बी प्लस ए हा tan θ. त्याच्यानंतर बी बी गेट कॅन्सल. त्याच्यावरून फॉर्म्युला मी तो आपल्याला tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूटमध्ये एस स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी प्लस ए. तोच कसं लिहिणार, ए प्लस बी. झाला, जो काही फॉर्म सॉल्व करायचा होता आपल्याला तो झाला. त्याच्यावरून कंडिशन फक्त एक असेल, ए प्लस बी नॉट इज इक्वल टू 0. हे दाखवायचं होतं आपल्याला. tan θ इज ॲक्युटँगल, θ इज द ॲक्युटँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय होमोजेनियस इक्वेशन. त्याच्यावरून हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा होता. ठीक आहे, तोच थेरम रिपीट बघूया. बघा, काय सांगितलं, θ इज ॲक्युटँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय होमोजेनियस इक्वेशन. देन प्रूव्ह दॅट हा फॉर्म दाखवायचा आहे. म्हणजे ॲक्युटँगल असेल, हे जॉईंट इक्वेशन दिले. ह्या जॉईंट इक्वेशनचेच आपल्याला 2 सेपरेट लाईन असणार आहेत. त्या 2 सेपरेट लाईनचे 2 स्लोप असणार आहेत, M1 आणि M2. त्याच्यामध्येच होणारा अँगल काय, ॲक्युटँगल आहे. मग त्याच्यावर लिहिलं आपण M1 आणि M2 होणारा अँगल ॲक्युटँगल θ. त्याच्यावर तो फॉर्म 11वीतला tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ M1 मायनस M2 डिवाइड बाय 1 प्लस M1 इंटू M2. मग दिलेलं गिवन लिहिले जॉईंट इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे जॉईंट इक्वेशन आहे. त्या जॉईंट इक्वेशनच्या 2 लाईन आहेत. त्या 2 लाईनचे स्लोप 2 असणार आहेत, M1 आणि M2. मग M1 आणि M2 बी द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1. मग सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला M1 प्लस M2 इज इक्वल टू मायनस 2h डिवाइड बाय बी आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप M1 इंटू M2 इज इक्वल टू ए डिवाइड बाय बी. त्याच्यानंतर वी हॅव, बघा, हा tan θ इज इक्वल टू फॉर्म्युला म्हणजे प्रोडक्ट ऑफ स्लोपचा फॉर्म आहे आपल्याकडं. नंतर M1 मायनस M2 त्या 2 स्लोपचं सबट्रॅक्शनचा यूज केलेला आपण, त्यासाठी हा फॉर्म लिहिला. मग M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, पण तो एक 10वीत आपल्याला झाला स्टँडर्ड फॉर्म आहे. M1 प्लस M2 स्क्वेअर मायनस 4 टाइम M1 इंटू M2. आपला आता कसं लक्षात ठेवणार, हा M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर आपला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म एक्सपांड न करता स्टँडर्ड रिझल्ट म्हणून लक्षात ठेवायचं आहे. का, कशाचा यूज, सम आणि प्रोडक्टचा यूज करून. सम ऑफ द स्लोप त्याचा स्क्वेअर मायनस 4 टाइम प्रोडक्ट ऑफ स्लोप. हाच फॉर्म कसा येतो तर इथं सॉल्व करून दाखवला. एक्झाममध्ये नाही लिहिलं तर चालेल. मग आता काय करणार, मग सम ऑफ द M1 मायनस M2 एक्सपांड केला, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर टाइम्स M1 इंटू M2 प्लस M2 स्क्वेअर. ठीक आहे, हाच फॉर्म मी कसा लिहिला, M1 स्क्वेअर आणि M2 स्क्वेअर लिहिला. नंतर हे 2 टाइम्स M1 इंटू M2 या फॉर्ममध्ये लिहिलं. हाच फॉर्म्युला मी आधी M1 स्क्वेअर M2 स्क्वेअर आणि मायनस 2 M1 इंटू M2 लिहिला. ठीक आहे, मग हा फॉर्म मिळाला. पण मला हा फॉर्म इथं ॲडजस्ट करायचा. म्हणजे मी इथं काय केलं, इथं प्लस 2 M1 इंटू M2 ॲड केलं म्हणजे परत मला हा फॉर्म आहे तो राहिला पण पाहिजे हा फॉर्म. त्यासाठी परत सबट्रॅक्ट केलं मी. 2 टाइम्स M1 इंटू M2 म्हणजे M1 स्क्वेअर प्लस 2 M1 प्लस M1 इंटू M2 प्लस M2 स्क्वेअर. M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली मायनस 2 M1 इंटू M2 आणि मायनस 2 M1 इंटू M2 म्हणजे 4 टाइम M1 इंटू M2 मिळालं. तोच फॉर्म त्याच्यामध्ये मग व्हॅल्यू पुटअप केल्या. M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर सम ऑफ द स्लोपची व्हॅल्यू मायनस 2h डिवाइड बाय बी स्क्वेअर आहे मायनस प्रोडक्ट ऑफ स्लोप ए डिवाइड बाय बी स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर मायनस 4a डिवाइड बाय बी. नंतर इथं बी स्क्वेअर आहे, छेद समान करावं लागेल. त्यामुळे काय केलं, इथं अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय केलं तर बी इंटू बी बी स्क्वेअर होईल. होल बी स्क्वेअर 4a स्क्वेअर मायनस 4a इंटू बी. मग आता
नेक्स्ट m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 कॉमन काढले, रिमेनिंग टर्म s स्क्वेअर मायनस a इंटू बी डिवाइड बाय बी स्क्वेअर. त्याच्यानंतर हा स्क्वेअर नको आहे मला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. त्याच्यावर मिळालं मग m1 मायनस m2 इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट घेतल्यामुळे 2 आलं, स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू येईल, स्क्वेअर रूटमध्ये h स्क्वेअर मायनस a इंटू बी डिवाइड बाय बी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा थिटा इज ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1. 11वीतला फॉर्म्युला लिहिला मग टॅन थिटा इज इक्वल टू m1 मायनस m2 डिवाइड बाय 1 प्लस m1 इंटू m2. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केली, टॅन थिटा इज इक्वल टू m1 मायनस m2 ची व्हॅल्यू 2 इंटू स्क्वेअर रूटमध्ये h स्क्वेअर मायनस a इंटू बी डिवाइड बाय बी डिवाइड बाय 1 प्लस m1 इंटू m2 a डिवाइड बाय बी प्रोडक्ट ऑफ स्लोप. नंतर 2 s स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूटमध्ये s स्क्वेअर मायनस a इंटू बी डिवाइड बाय बी. नंतर a डिवाइड बाय बी, इथे छेद b आहे, छेद समान को लागेल 1 इंटू बी, त्यामुळे बी आलं, b प्लस a डिवाइड बाय बी, बी बी गेट कॅन्सल, b प्लस a काय a प्लस बी एकच राहील. त्याच्यावर मग हा फॉर्म्युला आपला टॅन थिटा इज इक्वल टू 2 मॉडमध्ये मॉड, हे सगळं नोटेशन मॉड आहे बरं का, फॉर्म मॉड ऑफ 2 स्क्वेअर रूटमध्ये a स्क्वेअर मायनस a इंटू बी डिवाइड बाय a प्लस बी आणि कंडिशन असेल इफ a प्लस बी नॉट इज इक्वल टू 0. हा झाला तिसरा थेरम. त्याच्यानंतर बघा या थेरमवरच काय एक दोन रिझल्ट आहेत. कंडिशन फॉर परपेंडिक्युलर अँड कोइन्सिडेंट लाईन. आता त्यातले फर्स्ट बघूयात परपेंडिक्युलर लाईनसाठी. ठीक आहे. आता होमोजेनियस इक्वेशन आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hx इक्वल टू 0. मग त्याच्यावरून सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला आहे m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h डिवाइड बाय बी आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू a डिवाइड बाय बी. मग आता फर्स्ट आपल्याला ती लाईन कशी सांगितली आहे, रिझल्ट मध्ये फर्स्ट ती लाईन काय परपेंडिक्युलर आहे. मग जर परपेंडिक्युलर असेल तर रिझल्ट माहिती आहे आपल्याला m1 इंटू m2 इज इक्वल टू -1 स्लोपचं रिलेशन. ठीक आहे. पण m1 इंटू m2 ची व्हॅल्यू आपल्याला a डिवाइड बाय बी इज इक्वल टू -1, डिवाइडची टर्म मल्टिप्लिकेशन a इज इक्वल टू मायनस बी, नंतर मायनस बी कडे आलं दॅट इज a प्लस बी इज इक्वल टू 0. हा रिझल्ट मिळाला केव्हा, ज्या वेळेस लाईन परपेंडिक्युलर असेल त्यावेळेस. नंतर सेकंड बघूयात कोइन्सिडेंट असेल त्यावेळेस. बघा कोइन्सिडेंट असेल त्यावेळेस m1 मायनस m2 इज इक्वल टू म्हणजे m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू तो फॉर्म एक्सपांड करायचा काय, मग तो फॉर्म सम ऑफ द स्लोप m1 प्लस ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2. व्हॅल्यू पुटअप करायच्या, व्हॅल्यू जर पुटअप केलं तर मायनस 2h डिवाइड बाय बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम m1 इंटू m2 a डिवाइड बाय बी स्क्वेअर करा 4s स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर मायनस 4a इंटू बी. आता जो काय थेरम सॉल्व केला त्या स्टेप्स आहेत सेम. बघा छेद समान करू लागेल, त्यावरून येईल होल बी स्क्वेअर 4s स्क्वेअर मायनस 4a इंटू बी. ठीक आहे. आणि कॉमन काढता येईल 4, त्याच्यावरून रिमेनिंग टर्म s स्क्वेअर मायनस 4a इंटू बी डिवाइड बाय बी स्क्वेअर किंवा m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर असेल त्यावेळेस. आपण त्यावेळेस सॉल्व केलेला फॉर्म्युला मिळाला m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4s स्क्वेअर मायनस a इंटू बी डिवाइड बाय बी स्क्वेअर व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. हे थेरममधल्या स्टेप्स आहेत. पण केव्हा हे आपण जे थेरममधल्या सॉल्व केलेत, पण आपण सेकंड कंडिशन केव्हा बघतोय, कोइन्सिडेंट लाईन असतील त्यावेळेस. मग कोइन्सिडेंट लाईन असेल त्यावेळेस m1 इज इक्वल टू m2 म्हणजे त्या दोन लाईन पॅरलल असतील त्यावेळेस स्लोप इज इक्वल टू म्हणून येतील. ठीक आहे. मग दॅट इज त्याच्यावरून m1 मायनस प्लस इकडे मायनस m2 इज इक्वल टू 0 होईल. परत m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, त्याचा स्क्वेअर केलं तर इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळणार आहे 0. म्हणजे हाच रिझल्ट, म्हणजे इथे व्हॅल्यू आपल्याला 0 ठेवता येईल. ठीक आहे. मग त्याच्यावरून 4s स्क्वेअर मायनस a इंटू बी डिवाइड बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्या रिझल्टची व्हॅल्यू इथं 0 ठेवली तर त्याच्यावर हा डिवाइडची टर्म इकडे गेली तर बी स्क्वेअर डिवाइडची टर्म इकडे गेली तर 0च होईल.
परत 4 पण मल्टिप्लिकेशन इकडे आलं तर ते 0 होणार, म्हणजे कंडिशन व्हॅल्यू स्क्वेअर मायनस ए इंटू बी इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू मिळते. ही केव्हा मिळणार आहे? ज्यावेळेस लाईन कोइन्सिडेंट असेल त्यावेळेस. हे प्रूफ कसं आलं वगैरे काय लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळेस लाईन परपेंडिक्युलर असेल त्यावेळेस रिझल्ट मिळेल ए प्लस बी इज इक्वल टू 0, आणि ज्यावेळेस लाईन कोइन्सिडेंट असेल त्यावेळेस मिळेल ए स्क्वेअर मायनस ए इंटू बी इज इक्वल टू 0. हे 2 रिझल्ट लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता या चॅप्टरमधली थेअरी संपली आहे. नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेम पुढचा टाईप नंबर 3 बघूया. ठीक आहे. थँक्यू.